आपण पाहणार आहोत की उत्पत्ती. माझा आवाज सर्वांना येतो? येतो मॅम. हा. देवाचे प्रेम प्रदर्शन. देवानं आपलं प्रेम कशा प्रकारे दाखवला मानव जातीला. देवाने मनुष्याला म्हणजे आदामाला कशा प्रकारे घडवलं बरं? मातीपासून घडवलं. आणि देवानं ती माती स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि स्वतःच्या हाताने नाक, डोळे, हात, पाय स्वतःच्या हाताने स्वतःच्या स्वरूपाचं मानवाला बनवलं. परमेश्वर हा अगाध देव आहे. पाठीमागचं भविष्य आणि पुढच्या गोष्टी, पाठीमागच्या गोष्टी, आपल्या जीवनात घडणाऱ्या, स्वतः आता सध्या घडणाऱ्या गोष्टी आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, या तिन्ही काळाची जाणीव परमेश्वराला आहे. कारण एका शब्दानं ज्यानं पृथ्वी उत्पन्न केली, तो सर्व शक्तिशाली आहे. आणखीन भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी देवाला माहिती होत्या. जेव्हा ती माती परमेश्वराने आपल्या हातामध्ये घेतली आणि देव त्या मातीला हाताचा आकार देत होता आदाम बनवताना, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की देवाला आठवलं नसेल की याच हाताने हाच मनुष्य मला क्रूस खांबावरती खेळणार आहे? ही गोष्ट परमेश्वराला माहिती असणारच ना. तरी देखील माणसानं आपल्या स्वतःच्या हातानं तेच हात बनवले, तेच डोकं बनवलं. आणि दुसरी गोष्ट, आपला जीवनी श्वास, आपला श्वास त्याच्या नाकपुड्यात फुंकला. जग निर्माता परमेश्वर, त्याला हे माहिती नव्हतं का की मी जो श्वास फुंकत आहे, दैवी श्वास, ह्या दैवी श्वासाचा हा माणूस काय पुढे जाऊन काय उपयोग करणार आहे, ही गोष्ट त्याला ठाऊक होती. तरी देखील माणसानं आपल्या परमेश्वरानं केवळ प्रेम, माणसावरचं प्रेम म्हणून आदामाला बनवलं आणि त्याच आदामापासून हवेला बनवलं, जोडी बनवली. किती महान देवाचं प्रेम आहे. अशा प्रकारे देवानं आपलं प्रेम प्रदर्शन केलं. किती सुंदर बाग बनवली, एदेन बाग. पाणी, सुंदर पाणी, फुलं, फळं, सर्व काही तिथं होतं. जे काही डोळ्यांनी पाहिलं जाईल ते अतिसुंदर होतं. आणि म्हणूनच देव म्हणतो हे चांगलं आहे आणि सर्व चांगलं होतं. देवानं आपलं अशा प्रकारे प्रेम प्रदर्शन केलं. आता ह्या उत्पत्ती परमेश्वरानं माणसाला उत्पन्न केलं. सूर्य, तारे, चंद्र, पाणी, झाड, सर्व काही जीवजंतू, हे सर्व काही उत्पन्न केलं. त्या पाठीमागचा हेतू काय होता? परमेश्वराने हे जग उत्पन्न केलं, याच्या पाठीमागचा हेतू काय होता? पहिला हेतू की आपण मानवजात, आपण परमेश्वरावर प्रेम करावं. अशा प्रकारे आपण प्रेम करावं जेणेकरून तोही आपल्यावरती प्रेम करेल, तोही आपल्यावरती प्रेम करेल. हा मेन, एक मुख्य हेतू उत्पत्तीचा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वरानं मनुष्याला आपलं प्रेम कशा प्रकारे प्रदर्शन केलं की सर्वात महत्वाचं, सर्व प्राण्यांमध्ये अतिश्रेष्ठ उच्च जातीचा हा माणूस बनवला आणि त्याला एक अतिश्रेष्ठ असं ज्ञान म्हणजे एक अस्तित्व त्याला दिलं. बऱ्या वाईटाची जाणीव करून देणारा दृष्टी किंवा एक मेंदू, विचारशक्ती त्याला दिली. आणि हे प्रथम उद्दिष्ट होते की आपण परमेश्वरावरती प्रेम करावं. सर्व मानव जातीने परमेश्वरावर प्रेम करावं. असं प्रेम करावे की त्यानंही आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मग हा प्रश्न तुम्ही विचार डोक्यात आला असेल की मी जर प्रेम नाही केलं तर परमेश्वर माझ्यावर प्रेम करणार नाही का? हो, करणार. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणार. पण आपण मानव जातीने ही गोष्ट लक्षात ठेवली की पाहिजे की मला
त्या परमेश्वरानं उत्पन्न केलाय. आणि माझी एक जबाबदारी आहे किंवा कर्तव्य आहे की मी त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे, त्याची भक्ती आणि आराधना केली पाहिजे. फक्त वर्षातून एकदा नाताळच्या दिवशी नाही, किंवा कधीतरी महिन्यातून एकदा नाही. त्याच्यावर जर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही सब्बात दिवशी मनापासून देवाची भक्ती करायला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये जाणारच जाणार, गाणी गाऊन देवाची स्तुती करणार, प्रार्थना करून. आणि जे दान परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे त्याचा उपयोग करून त्याद्वारे तुम्ही आपलं प्रेम, देवा तुझ्यावर माझं प्रेम आहे, ते जी देवाने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे की त्याचा संदेश, त्याचं अस्तित्व, त्यानं ही पृथ्वी उत्पन्न केली, तो उत्पन्न करताय, हा संदेश ज्यांना माहित नाही अशा लोकांना तुम्ही सांगाल, त्याची सुवार्ता प्रसार कराल. दुसरा हेतू देवाचे गौरव प्रगट करणे. देवाचे गौरव प्रगट करणे. एक खूप सुंदर स्तोत्र संहिता सामिस्ट 19व्या अध्यायामध्ये 19 अध्याय, सर्वांनी बायबल उघडा, खूप छान वचन आहे. 1 ते 4, 19वा अध्याय 1 ते 4. काय वचन सांगते हे? आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. किती सुंदर वचने. झाड, पाणी, फुलं, फळ, आकाशातील तारे देवाचं वर्णन करतात. कशा प्रकारे? प्रश्न आहे ना. स्तोत्रसंहिता 19वा अध्याय 1 ते 2. दावीद म्हणतो की स्वर्ग, आकाश, संपूर्ण युनिवर्स देवाचे अस्तित्व आणि त्याचा गौरव जाहीर करते. ही निर्मिती इतकी भव्य आहे की ती देवाच्या सामर्थ्याची आणि कारागिरीची साक्ष आहे. पुष्कळ ऍस्ट्रॉनॉट्स ज्यांनी हे तारे याचा अभ्यास केला आणि पृथ्वीची स्थापना कशी झाली, पुष्कळ थेअरी झाल्या. पण तुम्हाला माहितीये शेवटी सायंटिस्ट काय म्हणाले की हे अचानक किंवा ह्यानी झालेलं नाहीये, हे ह्याच्या पाठीमागं कुणाचा तरी हात आहे. सायंटिस्ट ते काय म्हणतात, वैज्ञानिक ते काय म्हणतात, त्यांनीही कबूल केलं की याच्या पाठीमागे कुणाचा तरी हात आहे, कुणीतरी हे निर्माण केलेलं आहे आणि तो आपला परमेश्वर आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, देवाचं सामर्थ्य आणि त्याचे कारागिरीचे हे सगळं किती सुंदर आहे, भव्य आहे हे. आणि त्याच्या सामर्थ्याचे आणि कारागिरीचे ते साक्ष देतात. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर आपोआप आपल्या तोंडातून जातं, हे कसं घडलं आणि कुणी घडवलं. दिवसा आणि रात्र न थांबता सूर्य आपलं काम करतो, चंद्र, सूर्य, तारे कधी थांबतात का? ते कधी थांबतात नाही. ही जी निर्मिती, ही जी उत्पत्ती मानवाला देवाच्या ज्ञानाबद्दल आणि अस्तित्वाबद्दल सांगते. म्हणूनच सामिस्ट काय म्हणतो, 19 अध्यायामध्ये 1 ते 2 वचनामध्ये सामिस्ट काय म्हणतो, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. बरोबर ठरल्या वेळे सूर्य सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो, रात्र होते, दिवस होतो. हे चक्र हे ठरलेलं आहे, कुणीच थांबवू शकत नाही. परमेश्वर जेव्हा म्हणेल थांबा, तेव्हाच ते थांबणार आहे. खरोखरच हे आश्चर्यकारक आहे ना. या गोष्टीतून ते काय बोलत नाहीत, त्याला वाचा नाही, परंतु त्यांचे जे कृतीने आहे चालू, त्याच्यावरून आपल्याला कळतंय की ह्याचा निर्माता परमेश्वर आहे. 3 ते 4 अध्याय विशेष गोष्ट अशी की हे जे
देवाने जे बनवलेलं आहे हे कोणत्याही भाषेमध्ये किंवा विशिष्ट शब्दामध्ये कुठंच लिहिलेले नाही. निसर्गाला बोलण्यासाठी आवाजाची गरज नाही. निसर्गाला बोलण्यासाठी आवाजाची गरज नाही. त्याचा संदेश सर्वत्र आणि सार्वभौमिक आहे आणि पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात तो पोहोचतो, फक्त एकाच ठिकाणी नाही. जरी माणसाच्या निरनिराळ्या भाषा आहेत, निरनिराळ्या प्रकारची संस्कृती आहे, परंतु ही जी निसर्गाची भाषा मात्र सगळीकडे काय आहे? एकच आहे. हवा जेव्हा वाहते त्याचा जो आवाज, तो कुठेही जा तोच आहे. पाणी कुठेही जा तेच आहे. झाड कुठेही जा, कदाचित निरनिराळ्या प्रकारची हवामानाप्रमाणे झाड असतील, पण तीच आहेत. तेच प्राणी, तेच सर्व निसर्ग बोलत नाहीत, परंतु त्यांच्याकडे बघूनच आपोआप आपण म्हणतो की याचा निर्माता कुणीतरी आणि तो परमेश्वर आहे. 4 आणि 6 वचन, सूर्याचे जर आपण उदाहरण पाहिलं तर सूर्य बरोबर सकाळी, आणि सूर्याचं महत्व आपल्या सर्वाला माहित आहे. सूर्याच्या प्रकाशाशिवाय आपलं जीवन नाही. पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं, सूर्याच्या प्रकाशामध्ये वनस्पती आपलं अन्न तयार करतात आणि ते अन्न आपल्याला आणि सर्व प्राण्यांना जिवंत ठेवतं. पाणी, पाण्याशिवाय आपलं जीवन नाही. ही जी परमेश्वराची उत्पत्ती आहे, हे जरी ते बोलत नसले तरी आपल्याला त्याच्यातून कळतं की याचा निर्माता परमेश्वर आहे. देवाच्या गौरवाचे प्रदर्शन करण्यासाठी सृष्टी देवाची साक्ष देते. परमेश्वर परमेश्वर सत्य आहे, परमेश्वर खरा आहे, परमेश्वर महान आहे, याची साक्ष सृष्टी देते. आता जर आपण एखादं उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर झाड, देवाच्या गुणाबद्दल, परमेश्वर कसा आहे याच्याबद्दल झाड न बोलता सांगून जातात. झाडाला खूप मोठी झाडं असतात, जसं आंब्याचं झाड, वडाचं झाड. ही जी मोठी मोठी झाडं असतात, ते जेव्हा आपण थकून भागून उन्हातून जातो तेव्हा ते आपल्याला काय देतात? शांत आपण त्याच्या झाडाखाली बसतो, झाडावरती फळं लागतात, ती फळं आपण खातो आणि तृप्त असे होतो. झाडांच्या पासून आपल्याला भाजीपाला मिळतो, काही झाडांच्या पासून आपल्याला औषधं मिळतात. आणि हे जे सगळं झाड आहे, हे सगळं झाड आहे काय? देत राहत, देण्याची. गिव्ह अनटू अदर्स अँड ही विल गिव्ह यू, हे देवाचं वचन आहे की द्या. देण्याचा गुणधर्म कुणाचा आहे? परमेश्वर आहे. आणि ह्या झाडांच्याकडून आपल्याला तो पाहायला मिळतो. ते फक्त देतच राहतात. झाड हे फक्त देतच राहतात. ती फळं, खूप अशी फळं लागलीत झाडाला आणि थोडीशी पण, निम्मी फळं. झाड म्हणत नाही की निम्मी फळं आता माझ्यासाठी फक्त ठेवतो, मानवा तू फक्त निम्मी घे. झाड असं म्हणत नाही की मी का माझं जे सावली आहे ह्या माणसाला का देऊ. झाड काय असतात? त्यांच्यामध्ये देण्याचा गुणधर्म आहे, आणि देण्याचा गुणधर्म कोणाच्या मध्ये? परमेश्वरामध्ये. ह्या सृष्टीतल्या प्रत्येक जलचर भूचर जे काही प्राणी झाड आहेत त्यांच्याकडून देवाचे गुणधर्म आपण शिकतो. देवाचे गुणधर्म आपण शिकतो. हा दुसरा हेतू आहे की या निसर्गामधून, देवाच्या उत्पत्तीमधून आपण देवाचे गुण शिकतो. आपण देवाचे गुण शिकतो. तिसरा हेतू हे पृथ्वी उत्पन्न करण्याचा आहे की परमेश्वराची अशी इच्छा आहे की ही सर्व पृथ्वी मानवाच्या उपजाने भरून जावी. पृथ्वी ओसाड किंवा निर्जन राहू नये, म्हणूनच देवानं माणसावर एवढी प्रीती केली की देवाने माणसावर अशी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला. देवानं आपल्यासाठी हे केलं, आदाम आणि हवेला निर्मिलं, सर्व पृथ्वी बरोबर आदाम आणि हवेला, आणि त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि ही पृथ्वी भरून टाका. उत्पत्ती 1:28 काय सांगतं?
ह्या आदाम आणि हवेला आशीर्वाद दिला आणि त्यांना हे सर्व जे काही उत्पत्ती आहे, झाड, पाणी, ह्या सर्वांची तुम्ही काळजी घ्या, अधिकार दिला त्यांना. त्याचबरोबर दुसरा एक आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि सर्व पृथ्वी व्यापून टाका. हा तिसरा हेतू. तिसरा हेतू कोणता? मानवाने वस्ती करून सगळं जग भरून टाकावं. हे 3 महत्वाचे हेतू परमेश्वराचे होता. आता दुसरा मुद्दा की उत्पत्ती कार्याचं महत्व काय? उत्पत्ती कार्याचं महत्व काय? आता पुष्कळ शहाणी डोकी आहेत की त्यांचा अशी विचारसरणी आहे की देवाने पृथ्वी कशी निर्माण केली त्याच्याशी आपल्याला काय, ते काय एवढं विशेष, शब्दाने केलं झालं, काय एवढं विशेष आहे त्याच्यात. पण स्वार्थीपणा माणसाचा. पण स्वर्ग प्राप्ती कशी करून घ्यायची याचे ज्ञान मात्र आम्हाला करून द्या, कारण आम्हाला स्वर्गात जायचंय, आम्हाला नरकात नाही जायचं. जाऊ दे तिकडे, पृथ्वी कशी उत्पन्न केली आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. केली ती केली, शब्दाने केली, कशी केली त्याच्याशी आम्हाला घेणं देणे, पण आम्हाला स्वर्गात जायचंय आणि ते स्वर्गामध्ये जाण्याचे मार्ग कोणते तेवढा आम्हाला सांगा, त्याचं ज्ञान आम्हाला करून द्या. पण ही लोक ही गोष्ट विसरतात. आपली पण रोज, मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं, आपलं जेव्हा आपण बायबल हातात घेतो तेव्हा आपल्याला एकच डोक्यात असतं की आजच्या माझ्या दिवसभराला कोणता अध्याय आहे, माझं हे घरामध्ये पैसे पैसे नाही, ते नाही, त्याच्यामध्ये असं कम्फर्ट करणारा कोणता अध्याय आहे. मग तुम्ही नीतिसूत्रे वाचता, मग तुम्ही स्तोत्रसंहिता वाचता किंवा नव्या कराराकडे आपला कल असतो, उत्पत्तीकडे. प्रत्येकाचा मला माहिती आहे, प्रत्येकाचा हा अनुभव आहे, उत्पत्तीकडे कुणीच वळत नाही, कुणीच वळत नाही. तर अशा लोकांच्यासाठी परमेश्वराची वचनं काय सांगतात, ही उत्पत्तीचं मनन किंवा उत्पत्तीचा अभ्यास का महत्वाचा आहे? खूप महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण पहिलं कारण प्रत्येकाने ऐका, फायदे कोणते कोणते आहेत उत्पत्ती कार्याच्या तत्वाचा अभ्यासाचा? फायदे कोणते आहेत? मूर्ती पूजेपासून अलिप्त राहणे, देवाच्या जे उत्पादक शक्ती किंवा उत्पत्तीची शक्ती इतर देवापासून तो वेगळा असल्याचे दिसते. पहिला इतिहास 16 वचन 24 ते 27, स्तोत्रसंहिता 96 वचन 96 अध्याय 5वं वचन 6वं वचन, यशया 40वा अध्याय 18 ते 26 वचन. ही सर्व वचन काय सांगतात? ही सर्व वचन सांगतात की आमच्या निर्माण कर्त्याची आम्ही उपासना केली पाहिजे, ज्यांनी आम्हाला घडवले, ज्यांनी त्या वस्तू घडवल्या त्याची उपासना नाही. देवानं झाड निर्माण केलं, पाणी निर्माण केलं, सूर्य चंद्र. हिंदू लोक कशाची उपासना करतात? देवानं जे निर्मिती केली त्या वस्तूंची उपासना करतात आणि ज्यानं मेन जो देव आहे त्याला बाजूला सारतात. ती काय झाली? मूर्तीपूजा झाली. सूर्याची उपासना करणं, ताऱ्यांची उपासना करणं, झाडाची उपासना करणं, गायीची उपासना करणं, म्हैशीची उपासना करणं, ही काय झाली? मूर्तीपूजा झाली. पण जेव्हा आपण उत्पत्तीचा अभ्यास करतो, जेव्हा आपल्याला कळतं की अरे ह्याचा उत्पन्न करता कोण आहे? एकटाच त्रैख्य परमेश्वर आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो तेव्हा आपोआप आपण मूर्तीपूजेपासून अलिप्त राहतो. आपलं अंतःकरण आपल्याला सांगतं की हे खरं नाहीये, हे जे सूर्याची उपासना करणं, याची उपासना करणं हे खरं नाहीये, हे आपण बाजूला ठेवू आणि खऱ्या देवाची उपासना करू. खऱ्या भक्तीचा पाया हे कशामध्ये आहे? उत्पत्ती, पहिलाच ग्रंथ बायबल मधला. खऱ्या भक्तीचा पाया तो उत्पत्तीमध्ये आहे. देव उत्पादक आणि आपण त्याचे निर्मिलेले प्राणी आहोत. आपण त्याचे निर्मिलेले प्राणी आहोत. दुसरा एक फायदा आहे.
पहिला फायदा, आपण इतर देवांच्या पासून वेगळे आहोत. दुसरा, निर्माणकर्त्याचीच आपण भक्ती करायला पाहिजे. तिसरा आहे उत्पन्नकर्त्याशी विश्वासू राहणं. आता उत्पन्नकर्त्याशी विश्वासू का, आपण कसं राहतो, कसं राहणार, प्रश्न आहे ना. उत्पन्नकर्त्याशी आपण विश्वासू राहू शकतो केव्हा, आपण जेव्हा शाब्बात पाळतो. 6 दिवस देवाने सर्व काही निर्माण केलं, 7व्या दिवशी विश्रांती घेतली आणि तो दिवस आशीर्वादित केला. त्या दिवसाची जेव्हा आपण उपासना करतो, त्या दिवशी तो शब्बात पाळतो, ज्या आज्ञा देवाने दिलेल्या आहेत की शब्बात दिवशी हे कर, हे करू नको, त्या त्या जेव्हा आपण पाळतो, तेव्हा देवाचा काय आहे आपल्याला, आपण देवाशी विश्वास राहतो की हा देवा, तूच या पृथ्वीचा निर्माण करतायस. प्रत्येक आठवडे जेव्हा आपण चर्चमध्ये जातो, भक्ती करतो आणि तो शाब्बात पाळतो, इतरांनाच सांगतो की ह्या दिवशी देवानं 6 दिवस कष्ट केलं, 6 दिवस कष्ट करा आणि 7वा दिवस हा देवाचा पवित्र दिवस आहे, तो देवाने आशीर्वाद देऊन आशीर्वादित असा केलेला आहे, त्या दिवशीच भक्ती करा. आणि आपण ते करतो तेव्हा आपण देवाशी काय असतो, विश्वासक राहतो. देवाचं वचन जेव्हा आपण, उत्पत्ती कार्याची माहिती आपण दुसऱ्याने देतो, तेव्हा आपण देवाशी विश्वासक असतो. प्रगटीकरण 6:7 खूप सुंदर वचन आहे, मुद्दाम मी वाचते ते. प्रगटीकरण 6वा अध्याय आणि 7वं वचन. 6वा अध्याय 7वं वचन काय सांगतं, त्याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथा प्राणी ये असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टी पडला. त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदाकडून माणसांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात. हे प्रत्येक भागाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणखीन यामध्ये पुढच्या काळामध्ये काय घडणार आहे याच्याबद्दल दिलेलं आहे. तर मृत्यू, मग मी पाहिले तो एक 6वा अध्याय 8वं वचन, मग मी पाहिले तो एक फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष आपल्या दृष्टीस पडला, त्याचे नाव मृत्यू. मृत्यू पुढे जे घडणार आहे तो मृत्यू. जर आपला उत्पन्नकर्त्यावरती विश्वास आहे तर आपल्याला त्या मृत्यूची काय नाहीये, भीती नाहीये, त्या मृत्यूची भीती नाही. किंवा त्या मृत्यूवर आपण विश्वासही ठेवला नाही पाहिजे, कारण पुन्हा परमेश्वर ढगावर बसून येणार आहे. नवी पृथ्वी, नवीन येरुशलेम, त्याची जर आपल्याला अपेक्षा पाहिजे किंवा मृत्यूवर आपण विजय मिळवायचा आहे, ते तर आपल्याला उत्पत्तीचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला शब्बाताचं स्मरण हे केलं पाहिजे. शब्बात दिवस पवित्रपणे पाळला पाहिजे. हे काय आहे, हे आपण काय पाहिलं, उत्पत्ती कार्याचा हा तिसरा फायदा पाहिलेला आहे. आणि परमेश्वरानं दिवसाला आशीर्वाद दिला आणि पवित्र ठरविला. कशासाठी, कशासाठी बरं आशीर्वाद दिला आणि पवित्र ठरविला? ही एक साक्ष आहे की देव बापानी प्रत्येक माणसानं आपल्याला तो दिवस आशीर्वाद ठरवण्या पाठीमागचा जो हेतू आहे की 6 दिवस मी एवढं सगळं कार्य केलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या 6 दिवसांची साक्ष म्हणून तुम्ही हा 7वा दिवस काय करू नका, विसरू नका, त्याचा विसर पडू देऊ नका, तो पवित्रपणे पाळा. त्याशिवाय प्रत्येक जी त्याची उत्पत्ती, त्या उत्पत्ती बरोबर ह्या 7व्या दिवसाचा संबंध आहे. 7व्या दिवशी देवाने विश्रांती घेतली, तशी तुम्ही विश्रांती घ्या. आता ही विश्रांती कोणत्या प्रकारची, फक्त झोपून राहण्याची विश्रांती नव्हे, तर या दिवशी आपण चांगलं कृत्य किंवा कमीत कमी त्या दिवशी एकमेकाबद्दल, एकमेकाचे हे वाद्वेष, मत्सर, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून देवामध्ये हर्ष करा. आणि त्या दिवशी तुम्ही तो दिवस फक्त आठवण ठेवा की परमेश्वरानं उत्पत्ती 2
आणि 2 ते 3 वचनामध्ये हे सांगितले आहे की देवाने जी पृथ्वी आश्चर्यकारी रित्या निर्माण केलेले, त्याच्यामध्ये काय करा, उत्सव करा, हर्ष करा त्या दिवशी. आपल्याला आपल्या ऍडव्हेंटिस्ट लोकांच्यासाठी हा प्रत्येक शनिवार हा कसा आहे, उत्सव किंवा सणासारखा आहे. आणि त्यामध्ये तुम्ही काय करा, हर्ष करा. आणि त्या दिवसाला जे महत्व आहे त्या त्या त्याचं अनुसरण करून, त्याचं महत्व जाणून त्या दिवशी तुम्ही देवाची भक्ती करा, त्याची आठवण करा. तर मला वाटते आपण इथे थांबू. उद्याच्या पोर्शन मध्ये आपण पुढे तोच मुद्दा आपण पुढे पाहणार आहोत की देवाची जी उत्पत्ती आहे त्याचे आपल्याला काय फायदे आहेत. परत आपण उद्याले त्याचा अभ्यास करू. आता मी इथे थांब, कारण 7:05 जवळजवळ आहेत. तर पुढे चालू ठेवण्या आधी हाच मुद्दा आपण उद्याला कंटिन्यू करू. जो बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ.